अॅनालॉग सिस्टीमच्या तुलनेत डिजिटल सिस्टीमचे फायदे म्हणजे सिग्नलिंगची सुलभता, कमीत कमी इंटरफिअरन्स, ट्रान्समिशन आणि स्विचिंगची एकात्मता आणि क्षमता मागणींना पेलण्याची क्षमता. जगभराच्या मोबाईल सिस्टीमच्या विकासाचा सुस्पष्ट आलेख पुढील तक्त्यामध्ये दिसत आहे. सेल्युलर टेलिकम्युनिकेशनच्या संपूर्ण उत्क्रांतीत प्रमाणबद्ध वैशिष्ट्यांचा अभाव असलेल्या काही पद्धती विकसित झालेल्या आहेत. यामुळे कंपॅटेबिलिटीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या, विशेषतः डिजिटल रेडिओ टेक्नॉलॉजीच्या विकासाशी संबंधित समस्याचा समावेश होतो. आणि जीएसएम स्टँडर्डचे महत्त्वाचे उद्दिष्ट या समस्या हाताळण्याचे आहे. 1982 ते 1985 या कालावधीत अॅनालॉग आणि डिजिटल यापैकी कोणती सिस्टीम निवडायची यासंबंधी चर्चा होत होत्या. विविध प्रकारच्या फील्ड टेस्ट घेतल्यानंतर जीएसएमसाठी डिजिटल सिस्टीम निवडण्यात आली. या पुढचे कार्य म्हणजे नॅरो आणि ब्रॉडबँड सोल्युशन यापैकी एकाची निवड करणे. पुढे मे 1987 मध्ये नॅरो बँड टाइम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच TDMA सोल्युशन निवडण्यात आले.